मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मी फडणवीस यांच्याविषयी बोलत नाही. जे आज मोदी 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 करतायत आणि मोदीमय झाले आहेत, चांगली गोष्ट आहे, देशाचे प्रधानमंत्री आहेत. पण कालपर्यंत हे दोन्ही लोक मोदींच्या धोरणावर, विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणावर एकनाथ शिंदे, अजित पवार हे सातत्याने टीका आणि प्रहार करत होते. आज ते अचानक मोदी भक्त झाले. अहो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा महाराष्ट्रातल्या. काल आपण ऐकलं असेल, मीही अनेकदा बोललो आहे, विदर्भात गेल्या 1.5 वर्षामध्ये सरकार आल्यापासून 1400 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा खास करून पश्चिम विदर्भातला आहे, मराठवाड्यातला आहे. यवतमाळमध्येच गेल्या 15 दिवसामध्ये 9 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि आमचं सरकार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजूनही जर म्हणत असतील की त्यांचं सरकार योग्य दिशेने चाललंय, तर ते खोटं बोलत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा किंकाळ्या दिसत नाही आहेत. बेरोजगारी, महागाई, अनेक प्रश्न आहेत ना. जुन्या वर्षातून नवीन वर्षात तुम्ही काय घेऊन चाललाय? तर हीच ओझी घेऊन चाललेला. तुम्ही 1.5 वर्षात काय केलं? फक्त आमदार खासदारांचा भाव वाढवला. यापेक्षा काय केलं का? पक्षाचे, शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही तुम्ही एक ऑक्शन पद्धतीनं भाव लावलेला. नगरसेवकांचा एवढा भाव आहे, जिल्हा परिषद सदस्याचा एवढा भाव आहे. हे भावच वाढवताय तुम्ही. शेतकऱ्याच्या मालाला कधी भाव देणार आहात? डबल इन्कमची घोषणा कोणी केली होती? मोदींनी केली होती ना. शेतकऱ्यांचं इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल, ही घोषणा आमची नाही, मोदींची घोषणा आहे. ते तरी मिळते. शेतकऱ्याच्या मालाला भाव, कांद्याला भाव, कापसाला भाव. आणि या सगळ्या प्रश्नावरचा जो आक्रोश आहे, काल सुप्रियाताई सुळे, अमोल कोल्हे यांनी जो एक शिवनेरीपासून मोर्चा काढला, त्याचा सांगता झाला. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आक्रोश तुम्हाला भविष्यात दिसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.